नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. कसे आहात सगळे? 10वी वर्ष म्हणजे आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट, बरोबर ना? मनात खूप स्वप्न असतात, पण सोबतच थोडी भीती आणि गोंधळही असतो. जे मोर्स नावाचे कवी आहेत ना, त्यांनी तुमचं हेच मन बरोबर ओळखलंय. त्यांनी ही कविता अशा पद्धतीने लिहिली आहे की जणू काही ते स्वतः तुमच्यासारखे विद्यार्थी बनून देवाशी गप्पा मारतायत. चला तर मग बघूया कवी आपल्या मनातल्या भावना कशा मांडतायत. पहिल्या 4 ओळी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. कवी म्हणतोय की मित्रांनो, प्रत्येक नवीन दिवस आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो. आता तुम्ही अशा वयात आहात जिथे तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचेत. तुमच्या आयुष्याचा रस्ता कोणता असेल हे ठरवणारे तुम्हीच आहात. सोप्या भाषेत सांगायचं तर, मुलांनो, जसं तुम्ही 10वी नंतर सायन्स घ्यायचं, कॉमर्स की आर्ट्स हे ठरवताना, तसंच कवी म्हणतोय की माझ्या आयुष्याचा ड्रायव्हर आता मीच आहे. आता कवी दुसऱ्या कडव्यात म्हणतोय की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. माझ्यासमोर 2 रस्ते आहेत. एक रस्ता यशाकडे जाणारा म्हणजे सक्सेस जाणारा आहे, तर दुसरा एक अंधारी रस्तासुद्धा आहे. डार्कन रोड म्हणजे काय? तर वाईट सवयी, चुकीची सोबत किंवा चुकीचा मार्ग. कवीला भीती वाटतेय की चुकून मी चुकीच्या वाटेला तर जाणार नाही ना, म्हणूनच तो सावध आहे. इथे कवी थेट देवाला विनंती करतोय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. तो म्हणतोय, हे देवा, माझे डोळे उघड, म्हणजे मला अशी दृष्टी दे की मला चांगलं आणि वाईट यातला फरक ओळखता येईल. मला सत्याच्या बाजूने उभं राहण्याची शक्ती दे. आणि मुलांनो, इथे एक गोष्ट नोटीस करा. कवी देवाला जणू काही तो समोरच आहे अशा थाटात हाक मारतोय. म्हणून इथे आपला लाडका ॲपॉस्ट्रोफी हा अलंकार होतोय. तो देवाला म्हणतोय, देवा, मला एक आदर्श माणूस बनव. पुढच्या कडव्यात एक खूप महत्त्वाचा शब्द आलाय, टेम्पटेशन, म्हणजे प्रलोभन. कवी म्हणतोय, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. देवा, जेव्हा माझ्यासमोर एखादं वाईट आकर्षण येईल, तेव्हा त्याला ठामपणे नाही म्हणण्याची ताकद मला दे. आता तुमचं टेम्पटेशन काय असेल? अभ्यासाच्या वेळी मोबाईलचा मोह होणं किंवा चुकीच्या मित्रांच्या संगतीत जाणं. या मोहावर विजय मिळवून स्वतःचं मन आणि शरीर शुद्ध ठेवायचंय असं कवी सांगतोय. शेवटी कवी आत्मविश्वासाने म्हणतोय, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. जेव्हा माझं हे किशोरवय संपेल आणि मी मागे वळून पाहीन, तेव्हा मला खात्री असेल की माझं आयुष्य मी खूप छान प्रकारे जगलो आहे. का? कारण तू म्हणजे देव नेहमी माझ्यासोबत चालत होतास. मुलांनो, कवीला सांगायचंय की जर आपण चांगल्या विचारांचा हात धरला तर तारुण्यातील हा प्रवास नक्कीच सुखाचा होईल.